नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मैदाना उद्धव ठाकरेंचे खासदार गेल्यापासून सर्वजण त्यांना सल्ले, ज्ञान आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. ठाकरेंना सोडून सगळेच आत्मपरीक्षण करतायत की निवडणुका नसताना, कोणत्याही प्रकारचं सत्तापद मिळण्याचं लांब लांबपर्यंत संभावना नसताना 6 खासदार उद्धव ठाकरेंना का सोडून गेले. पण उद्धव ठाकरे मात्र अशा गोष्टींचा विचार करत नसतात. कारण त्यांच्या मते निवडून आलेले खासदार, आमदार हे त्यांच्या सभेमुळे आणि ठाकरे ब्रँडमुळे निवडून आलेत आणि ज्याही व्यक्तीला ते निवडणुकीत उभा करतील तो विजयी होणारच, असं आकलन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे पक्षात कोण येतोय आणि जातोय याच्याशी ठाकरेंना काहीच फरक पडत नाही. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सर्वांना आधीच सांगून ठेवलंय की ज्यांना जायचं त्यांनी जा, कोणालाही इथे थांबवलं जाणार नाही. म्हणून खासदार जाण्या अगोदर त्यांना थांबवण्यासाठी किंवा खासदार गेल्यावर उरलेल्या आमदारांना थांबवण्यासाठी पक्षाकडून कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. उलट जे गेलेत त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना शिव्याशाप देणं किंवा ते किती खोक्यांमध्ये विकले गेलेत हे सांगण्याचं काम उद्धव ठाकरेंद्वारे केलं जातं. आता उबाटा गटाची चिंता त्यांच्यापेक्षा मराठी पत्रकारांना जास्त लागलेली किंवा त्यांच्याच भरोसे ठाकरेंनी आपला पक्ष वाऱ्यावर सोडलाय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. पण पक्षप्रमुखांना पक्षाची चिंता नसली तरी पक्षातील कार्यकर्त्यांना मात्र होणारच, ज्याने आपली संपूर्ण हयात पक्षाला मोठं करण्यासाठी घातली. त्यामुळे सचिन अहिर शिंदे सेनेत गेल्यावर वरळीचे माजी आमदार सुनील शिंदेंनी वक्तव्य केलं की सचिन अहिर जाणार हे त्यांच्या आधीच लक्षात आलं होतं. छोटा कार्यकर्ता असल्या कारणाने ते काहीच बोलले नाहीत व शेवटी पक्षश्रेष्ठींनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. अर्थात त्यांचा रोख हा आदित्य ठाकरेंकडे की सचिन अहिर जाणार हे मला सुद्धा कळालं होतं, पण ते रोज तुमच्यासोबत राहूनही तुम्ही अंधारात कसे राहिलात. आणि हे होणारच होतं. किती दिवस कार्यकर्ते मूग गिळून गप्प राहणार. एक ना एक दिवस ते तुम्हाला जाब विचारणारच. परवा सुनील शिंदेंनी विचारलाय, उद्या अजून नेते समोर येतील. पण यात मला खरंच ही अपेक्षा नव्हती की संजय राऊत एक दिवस उठून उद्धव ठाकरेंना जाब विचारतील आणि ते विचारताना टोलेबाजी सुद्धा करतील. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे काल झालंय. संजय राऊत म्हणतात की आमच्या पक्षातून जे जे लोक बाहेर पडलेत ते सर्वजण लाभार्थी आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ मिळाला असे लोक आम्हाला सोडून जातात. जे 6 खासदार आम्हाला सोडून गेले त्यातील 5 जण हे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते. आमच्यासारख्यांचा विरोध असताना देखील त्यांना पदे देण्यात आली. आम्हाला माहिती होतं हे जास्त काळ पक्षात टिकणार नाही. राजकारणात माणसांची ओळख ही एका नजरेत व्हायला पाहिजे. राऊतांच्या या वक्तव्यात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याविषयी चर्चाही झालीच पाहिजे. सर्वात पहिला मुद्दा, जेव्हा राऊत म्हणतात की आम्हाला सोडून गेलेले बाहेरचे होते आणि शिवसेनेत आल्यावर त्यांना मोठी पदं देऊ नका, हे राऊतांनी अनेकदा पक्षश्रेष्ठींना म्हणजे उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, तरीही त्यांना पदं देण्यात आली. या एका वक्तव्यावरून अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. त्यातला पहिला प्रश्न, या बाहेरच्या नेत्यांना शिवसेनेत आणण्यात मुख्य भूमिका कोणी बजावली होती. या 3 व्यक्तींचं नाव समोर येतं. एक उद्धव ठाकरे यांचे सुविय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, दुसरं स्वतः संजय राऊत आणि तिसरं उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे. आता रश्मी ठाकरे यांचा प्रभाव उद्धव ठाकरेंवर आहे, पण मातोश्रीच्या बाहेर राजकीय डावपेच खेळतील इतक्या त्या परिपक्व व शक्तिशाली नाहीयेत. त्यामुळे उरतात फक्त 2 नाव, एक मिलिंद नार्वेकर आणि दुसरं संजय राऊत. त्यातही मिलिंद नार्वेकर फक्त दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करू शकतात. उद्धव ठाकरेंसाठी एखाद्या राजकीय नेत्याला, कंत्राटदाराला किंवा मोठमोठ्या उद्योगपतींना भेटून सेटिंग करू शकतात, पण एखादा राजकीय निर्णय घ्या यासाठी उद्धव ठाकरेंना प्रभावित नाही करू शकत. आणि मिलिंद नार्वेकर प्रमुखतः ठाकरेंच्या वैयक्तिक कामासाठी नेमले गेलेले. वरून मागच्या 5 वर्षांचं राजकारण पाहता 2019ला झालेल्या राजकीय घडामोडीत काही तासातच जो निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला त्यात संजय राऊतांची फार मोठी भूमिका होती. शरद पवारांना भेटण्यापासून ते काँग्रेससोबत चर्चा करेपर्यंत सर्व कामं राऊतांनीच केली होती. वरून संजय दिना पाटलांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडताच पत्रकारांशी बोलताना हे उघड केलं की ते एनसीपीत असताना 2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात म्हणजे शिवसेनेच्या मित्र पक्षाच्या विरोधात संजय राऊतांनी पाटलांना मदत केली होती. त्यामुळे हे बोलणं चुकीचं ठरणार नाही की संजय पाटलांसारख्या तमाम बाहेरून आलेल्या नेत्यांसोबत संजय राऊतांचे खास संबंध होते व त्यांना पक्षात येताच मोठमोठी पदं देण्यात सुद्धा ठाकरेंना प्रवृत्त करणारे राऊतच होते. आणि याला जोडून दुसरा प्रश्न आपल्या समोर येतो की राऊतांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना जरी आधीच माहिती होतं की बाहेरून आलेले लोक अडचणीच्या काळात आपल्यासोबत टिकणार नाहीत,
तर मग का उद्धव ठाकरेंना राऊतांनी बाहेरून आलेल्या लोकांना मंत्रिपदापासून ते सरकारमध्ये किंवा पक्षात निष्ठावंतांपेक्षा मोठी पदं देण्याचा सल्ला दिला? कारण यावरून सरळ सरळ कळतंय की आज गेलेल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही जर गद्दार म्हणत असाल तर पक्षात असताना पक्षाचं काम करूनही निष्ठावंतांना पदं न देता बाहेरून आलेल्या लोकांना महत्त्वाची पदं देण्याची प्रथा उद्धव ठाकरेंनी पक्षात चालवली होती. आणि मग तिसरा प्रश्न की काम करूनही पद मिळत नसेल तर कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्यावर कार्यकर्ते गद्दार झाले की कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची कदर न करून उद्धव ठाकरे एहसान फरामोश? संजय राऊत जेव्हा म्हणतात की पक्ष श्रेष्ठींना आत्मपरीक्षण केलं पाहिजे तेव्हा यात ते स्वतःला सुद्धा का नाही दोषी मानत? कारण 2019ला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न दाखवणारे संजय राऊत होते. विचारधारा विसरून शरद पवारांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेणारे संजय राऊत होते. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर नको ती वक्तव्य करून सरकारला बदनाम करणारे संजय राऊत होते. उद्धव ठाकरे चुकीचे निर्णय घेत असतील तर त्यांना योग्य सल्ला न देऊन अजून गड्ड्यात ढकलणारे संजय राऊतच होते. जमिनी स्तरावर एकही काम न करता स्वतः बाहेरून आलेले आणि इतर बाहेरून येणाऱ्या लोकांना मोठी पदं देण्याकरिता ठाकरेंना प्रवृत्त करणारे संजय राऊत होते. पक्ष फुटल्यावर ठाकरेंना हवेत झुलवत ठेवणारेही संजय राऊत होते आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ठाकरेंच्या विजयासाठी नव्हे तर पराजयासाठी 100% योगदान देणारेही खुद्द संजय राऊतच होते. आज जी काही दुर्दशा उद्धव ठाकरेंच्या पक्षाची झाली आहे त्यात जितके दोषी स्वतः उद्धव ठाकरे आहेत त्यापेक्षा जास्त संजय राऊत आहे. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींना आत्मपरीक्षण करायला सांगून आपण केलेल्या चुका लपवून हात झाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत. आणि ते खरंच खुद्दार, निष्ठावंत आणि ठाकरेंचे हितेशी असतील तर त्यांनी स्वतः पहिल्यांदा आत्मपरीक्षण करून कायमचं शिवसेना सोडून माध्यमांमध्ये वापरलेल्या गलिच्छ भाषेसाठी महाराष्ट्राची माफी मागून राजकारणातून कायमचं संन्यास घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनाही राऊतांच्या या एका वक्तव्यावरून समजलं पाहिजे की राऊतांसारखे लोक संकट काळात साथ देणं तर सोडा, तुमच्यावरच सर्व जबाबदारी ढकलून हात झटकण्यातही मागे पुढे पाहणार नाहीत, जे राऊतांनी काल केलंय. त्यामुळे एक दिवस राऊतही ठाकरेंना सोडून गेले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता व स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर योगदान करून या चॅनलला मोठं करण्यासाठी मदत करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.